पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। राजापूर तालुक्यातील मुरिया गावी होऊ घातलेला पूल अखेरीस या पुलाचं काम 20 जूनपर्यंत झालंच नाही। कॉन्ट्रॅक्टर राजेश सावंत याने अक्षरशः लोकांच्या डोळ्यात धूळ चारीत जे मोरीचं काम केलं, ते मोरीचं कामसुद्धा एकदम निकृष्ट दर्जाचं आहे। पहा आत्ता या मोरीच्या पाण्यामध्ये, साचलेल्या पाण्यामध्ये किती झाडे वाहून आलेली आहेत ती तुम्हाला पाहायला मिळते। आणि इथे समोर हा जो रोड आहे, हा समोर असा ब्रिज होणार होता, या ब्रिजचा प्लेयर एकही उभा केलेला नाही। आणि हा पर्यायी रोड म्हणून मोरी बांधून देतो असं ठरलेलं असल्याकारणाने ही मोरी एकदम निकृष्ट दर्जाची आहे। पहा मातीवरती हे पोल सगळे मोरीचे पाईप सगळे मातीवरती बसवले आणि सरळ सरळ तुम्हाला दिसतंय या पाईपाच्या मधून पाणी जातंय, ते जातंय, परंतु पाईपाच्या खालून तळातून पाणी जातंय आणि साचलेला हा सगळा लाकडी आणखीन पालापाचोळा पहिल्याच पावसामध्ये काय परिस्थिती झाली ती पहा। ही मोरी राहील का? प्रशासन याच्याकडे कानाडोळा करत आहे। प्रशासनाने सुद्धा पहा काय केलं ते बघा, उघड्या डोळ्याने पहा। इकडे एक सुंदर कोलतेचं घर होतं, त्याला सुद्धा वाट करून देतो म्हटलं होतं। जसेच्या जसे पाईप आहे, पाईपलाईन आहेत आणि त्या पाईपलाईनच्या इथं वाट काय दिली आहे ती पहा। इकडे 2-3 घरे आहेत आणि त्यांची छोटी छोटी मुलं आहेत, त्याचीसुद्धा परिस्थिती काय आहे ती बघा। आणि इथे वरती वाळवड या गावाची मोठी नदी मूर या ठिकाणी आलेली असून आणि 2-3 गावाचं पाणी या मोरीतून पासिंग होणार आहे। आणि पहिल्याच पावसामध्ये सगळी ही लाकडे ओंडके वाहून आले आहेत। मग अख्ख्या पावसाळ्यामध्ये याची परिस्थिती काय होईल पहा। ही मोरी टिकेल का? आणि हे बांधकाम बघा, हे मोरीच्या वरचा हा जो रोड केलेला आहे, खडी टाकलेली आहे, ही खडी पहा काय, ह्याच्यावरती काहीही नाही, मोठी मोठी खडी टाकली आहे। इथे ॲक्सिडेंट होण्याचा टोटली संभव आहे, इथे ॲक्सिडेंट होणार, यात काय गैर नाही। ही याच मोरीची ही मागील बाजू पहा, मागील बाजू काय केले ती पहा, तुम्हाला पाहायला मिळते। अक्षरशः पाईपाच्या तळातून खालून पाणी येतं आहे आणि हा प्रवाह हा पहा। त्याला जर सगळे उद्या भविष्यामध्ये इथे सगळे अडकलं वाहून गेल्याच्या नंतर तर काय परिस्थिती होईल? ही मोरी टिकेल का? बरं ती निकृष्ट दर्जाची करताना त्याची उंचीसुद्धा केलेली नाही आणि तुम्हाला अक्षरशः बघायला मिळतं आहे। पहा हा नदीचा प्रवाह आहे आणि नदीचा प्रवाह याच प्रवाहामध्ये ते बांधकाम केलं आहे। बांधकाम करताना त्याचं बांधकामसुद्धा वरती आलं नाही। पहा लगेच आम्हाला सुंदर कोलते इथं भेटत आहेत। मागील तुम्हाला जे बातमी दिलेली होती सुंदर कोलतेचं घर इकडे, त्याचीसुद्धा वाट दिलेली नाही आणि त्याची छोटी लेकरं आहेत, ती कशी येणार या वाटेने? अजिबात त्यांना रस्ता करून दिलेला नाही। प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे, तरी त्यांनी डोळे झाकलेले आहेत। लोकवर्ग, पुढारी वर्ग झोपलेले आहेत। उद्या ही पहिल्याच पावसाची ही परिस्थिती असताना उद्या जर ही निघून गेली तर 3-4 गावाचा हा संबंध परिपूर्ण तुटणार आहे। तुम्हाला पाहायला मिळतं आहे। अंकुश पोटले, पाचल।